Oh,
ठाकलोशे द्वारी उभा याचक भिकारी मग भीक काही देवा प्रेम वातुके पाठवा याचकाचा भार घेऊ नये इरधार मज भीक काही देवा प्रेम वातुके पाठवा तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून मज भीक काही देवा प्रेम वातुके पाठवा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दिवा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ठाकलोशे द्वारी उभा याचक भिकारी मज भीक काही देवा प्रेम वातुके पाठवा सेवी करता निवडलेला वंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा असून या भंगातून जगद्गुरु श्री तुकोबारा भगवंताकडे प्रेमाचं दान मागतायत नाम मागणीपर प्रकरणातला भंग आहे. ग्रामस्थ भाविक भक्त कोरिवडे या सर्वांच्या सहकार्याने यावर्षी थोडासा बदल झालेला आहे बरं का. प्रतिवर्षी हा उत्सव वैशाख शुद्धामध्ये असतो, यावर्षी चैत्र शुद्धामध्ये आला. गेली 21 वर्ष तो उत्सव वैशाख शुद्धामध्ये चालत आला. वैकुंठवासी तीर्थरूप काजवे महाराजांच्या प्रेरणेतून. पण यावर्षी मंदिराचं नूतनीकरण जीर्णोद्धार करण्यात आला. पुन्हा त्या लोकांना थोडीशी काळजी वाटायला लागली की वैशाख महिन्यात लग्न फार असतात, आता काय कमी आहे. पुढं लग्न कमी जास्त असतात मग अलीकडे घेतलं. या सप्ताहातच पहिलंच लग्न आहे. पण बदल करण्याचा मानस सर्वांच्या अंतःकरणामध्ये आला आणि तो संकल्प सिद्धीला गेला बरं. आणि संकल्प सिद्धीला जाऊन त्या चैत्र शुद्धातला हा कालावधी भगवंताची प्राणप्रतिष्ठा सोहळा चैत्र शुद्ध चतुर्थी त्या दिवशी देव स्थानापन्न झाले. आणि दुसरा पर्व काळ ह्या उत्सवामध्ये आला की रामनवमीचा वर्ग. आपल्याकडे एक पद्धत आहे उत्सवामध्ये की एखादा तरी पर्व काळ त्या उत्सवामध्ये यावा. प्रत्येक 15 दिवसाचा एक पर्व काळ एकादशी. आणि एकादशीला धरून जवळजवळ आपल्या भागामध्ये उत्सव केले जातात. अडचणी काय त्या उत्सवाला, द्वादशीला क्षरापर आणि काला हे 2 योग चालत नाहीत बरं का. पण एकादशीचं व्रत आहे ते दशमीला सुरुवात होतं. दशमी, एकादशी आणि द्वादशी 3 दिवसाचं व्रत आहे.
हे वारकऱ्याला माहिती नाही. रामनवमी माहिती नाही वारकऱ्याला. माळा कोणी घातले काय माहित तुम्हाला? अरे नाथ महाराजांनी वर्ण दिले पर्व विशेष उभी त्याच्याकरता खर्च केल्या. त्याच्यामध्ये 5 पर्व का सांगितले बरं का. एकंदर आपल्या भागवत धर्मामध्ये 27 पर्व का आहे बरं का. बरोबर आहे काही जास्त 12 दोन्ही 24 आणि 5 29 बरं का. रामनवमी, गोकुळाष्टमी, नरशिव जयंती, वामन जयंती आणि महाशिवरात्र हे 5 पर्व काय. मग त्यातला पर्व का आपण या उत्सवामध्ये साधलेला आहे बरं का. तो पर्व का साधलेला आहे. मग तो द्वादशी, एकादशी आणि दशमी 3 दिवसाचा तो कालावधी आहे. 3 दिवसाचं ते व्रत पूर्ण होतं बरं का. नुसतं एकादशीला फराळ केला म्हणजे एकादशी होत नाही. ते काय दगडापेक्षा वीट मऊ म्हणून चाललंय बरं का. पण वारकऱ्यांनी तो उपवास केला पाहिजे. दशमीला 1 टाइम जेवायचं, एकादशीला फलाहार घ्यायचा आणि द्वादशीला पुन्हा 1 टाइम. म्हणून त्या दिवशी असते क्षीरापद. देव जागे असतात त्या दिवशी देवाला झोपवायचं असतं. झोपवायचं असल्यामुळे त्या दिवशी काला करता येत नाही असा एक विधी आपल्या संप्रदायामध्ये. पण पर्व काळ धरून आज आपल्याकडे केला जातो. पण तो कालाही झाला पाहिजे आणि पर्व काळही साधला पाहिजे. पुन्हा रामनवमीचा पर्व काळ आहे. हा पर्व काळ एकादशी प्रमाणे पूर्ण आहे. उद्या सकाळी उपवास सोडायचा. उद्या सकाळी उपवास सोडायचा. शिवरात्री पूर्ण एकादशी प्रमाणे, नरशिव जयंती पूर्ण एकादशी प्रमाणे, गोकुळाष्टमी पूर्ण एकादशी प्रमाणे. फक्त वामन जयंती द्वादशीला येते. 1 टाइम जेवायचा आणि 1 टाइम उपवास आहे बरं. कारण एकादशीचा उपवास आणि द्वादशीलाच भाद्रपद शुद्ध द्वादशीला वामन जयंती. मग त्या व्रताची सांगता व्हावी एकादशी म्हणून द्वादशीला 1 टाइम दुपारी जेवायचं आणि संध्याकाळी जेवायचं नाही. वामन जयंती दिवशी एकच उपवास आहे, 1 टाइम जेवायचं बरं. पण आज बऱ्याच लोकांची धारणा आहे दुपारी जन्मकाळ झाला आता जेवायला काय हरकत आहे. असं कुठं लिहिलं असेल तर मला सांगा, मी तुमच्याबरोबर जेवायला तयार आहे बरं. रात्री 12 वाजता गोकुळाष्टमी झाली, जन्मकाळ झाला, आता रात्री जेवायला काय हरकत आहे असं कुठं असेल तर सांगा. 12 तासाला धरून दिवस धरला जातो का 24 तासाला धरून धरला जातो? 24 तासाला. सूर्योदयाला आपला दिवस सुरू होतो ना. पर्व काय आजच्या दिवशी अन्न सेवन करायचं नाही. किंबहुना जी माणसं पर्व काळाला अन्न सेवन करतात ती अन्न सेवन न करता पाप सेवन करतात असं वर्णन केलं. पर्व काळ हा पर्व काळ आपण जीवनामध्ये पाळला पाहिजे. वारकऱ्यांनी आपल्याकडे अनुग्रह देताना, माळ घालताना उपवास सांगितले जातात बरं का. या पद्धतीनं हे पर्व काळ आपण केले पाहिजेत. त्या दिवशी ही सांगण्याची पद्धत आहे. अलीकडे मालक लोकांना सांगायला वेळ नाही होत. ती सत्काराला जशी हार घालायला माणसं रांगेत उभी असतात ना, तशी माणसं माळ घालायला त्या रांगेत उभी असतात. ते मालक काय करतात, गळ्यात माळ अशी टाकतात. ती नवरी कशी नवरदेवाच्या गळ्यात टाकते ना हार, तसं ते फडकरी काय करतात, टाकतात माळ. एकादशी करा, रामकृष्णारी म्हणा, दक्षिणा ठेवा आणि घराकडे जा. विधी कोण सांगायचा? हे विधी बऱ्याच वारकऱ्याला माहिती नाही बरं. म्हणून हे पर्व काळ मला सांगण्याचा भाव असा की आपण या उत्सवामध्ये पर्व काळ साधलेला. हा रामनवमीचा आणि रामनवमीच्या पर्व काळाला धरून आपण हा उत्सव, उद्या या उत्सवाची सांगता. तेव्हा आपल्या संप्रदायाचा अलिखित नियम आहे की शेवटच्या दिवशी काही देवाकडे मागावं किंवा पूर्णत्वाला जे प्राप्त झाले त्यांचं वर्णन करावं. एक आणि दुसरं मागणीपर अभंग निवडण्याचा कारण की देवस्थानापन्न झाले. देव बैसले सिंहासनी
आल्या याचकाशी पुरे धनी. देव आता सिंहासनावरती आरूढ झाले. आता आरूढ झाले म्हटल्यानंतर त्याच्याकडे आपण दर्शनाला गेलं पाहिजे आणि काहीतरी त्याच्याकडे मागितलं पाहिजे, म्हणून मागणी पर आपण निवडला. आणि आज देव प्रगट झाले. आजच्या दिवशी देव प्रगट झाले. राम रूपाने देव आज प्रगट झाले. प्रगट झाले म्हणजे देव प्रगट झाला म्हटल्यानंतर त्याच्या दर्शनाला गेलं पाहिजे आणि त्याच्याकडे काहीतरी मागितलं पाहिजे. एखादा पुढारी निवडून आला की त्याचा सत्कार करतो. कशा करता सत्कार करतो? आता निवडून आलाय, आमच्या वार्डातलं काम करा. तसा देव स्थानापन्न झालेला आहे. देव आज प्रगट झालेले आहेत. त्या देवाकडे काहीतरी मागावं म्हणून मागणीपर प्रकरणातला अभंग निवडलेला आहे. आता मागणीपर प्रकरणातला अभंग निवडलेला आहे. आपल्या वारकरी संप्रदायाचा जर विचार केला तर आपला वारकरी संप्रदाय हा निष्काम आहे. काय? निष्काम आहे. आपल्या संप्रदायामध्ये मागण्याचा निषेध केलेला आहे. बरं का? मागण्याचा निषेध केलेला आहे. देवाकडे कोणीही काही मागायचं नाही. आपल्या संप्रदायाचं विधेय कोणीही मागायचं नाही. लक्षात ठेवा. मागण्याकरता देवाची भक्ती करायची नाहीये. निष्काम भावनेनं देवाची भक्ती करायची आहे. तुका म्हणे जीव भाव देवा सर्वस्व त्या भक्तांनी देवाला समर्पित केलं आणि सर्वस्व समर्पित करून त्या मोबदल्यामध्ये देवाकडे काहीही मागितलेलं नाही. बरं का? काहीच मागितलेलं नाही. का? मागण्याची परंपरा आपल्या संप्रदायामध्ये नाहीये. नवे नवे देवाला प्राण अर्पण केला, देवाला जीव अर्पण केला, पण काहीही मागितलं नाही. त्याच्या पुढे जाऊन जर बोलाय प्राण जाण्याची वेळ आली तरी काही मागितलं नाही. बरोबर? अशी आपली संप्रदायाची ही रीत आहे. त्या देवाकडे काहीही मागायचं नाही. का मागायचं नाही? तुकोबाराय बोलून गेले. तुका म्हणे काही न मागे
तुझे पायी सुख सर्व आहे. कधीही संत महात्म्यांनी देवाकडे मागितलेलं नाही, किंबहुना मागणे हे त्यांना माहीत नाही. बरं, ठीक आहे, पण हे तुम्ही सगळं सांगताय, हे तुकोबारांच्या प्रमाणाच्या द्वारे तुम्ही सांगताय, पण तेच तुकोबार आहे मात्र देवाकडे मागण्याकरताच प्रवृत्त झालेत की नाही. मागत नाही म्हणणारे तुकोबारांची बरीच प्रमाण आहेत आणि मागण्याकरता प्रवृत्त झालेली तुकोबारांची बरीच प्रमाण आहेत. न मागणारे तुकोबार वेगळे आणि मागणारे तुकोबार वेगळे असं काय म्हणायचंय का? काही लोक चालवलं, ज्ञानेश्वरी देणारे ज्ञानेश्वर महाराज वेगळे आणि ज्ञानदेव हरिपाठ देणारे ज्ञानदेव वेगळे. बरं, काही चिकित्सक लोकांनी दोन ज्ञानेश्वर महाराज मानले. बरं, तसं तुकोबारांनी काही प्रमाण असे की न मागण्याचे आणि काही प्रमाण मागण्याचे. मग ते महाराज खरे काय, हे महाराज खरा आहे? महाराज एकच आहे, महाराज एकच खरे आहेत. आमच्यासारखे महाराज नाही. बरं का, म्हणजे अभंगातून तुकोबाराय देवाकडे मागतात, त्याची संगती काय? निष्काम आपला संप्रदाय, काही त्या देवाकडे मागायचं नाही. पण या अभंगातून तुकोबाराय देवाकडे मागतात. असे बरेच अभंग मागणी पर प्रकरणात आहेत. त्याची संगती काय? त्याची संगती सांगत असताना अशी सांगितलेली आहे, मागायचं नाही हे बरोबरच आहे. बरं का, आणि मागण्याकरता प्रवृत्त झाले हे पण बरोबरच आहे. बरं का, मागायचं नाही पण काय मागायचं नाही, मागायचं पण काय मागायचं हे मात्र कळलं पाहिजे. बरं का, हे कळलं पाहिजे. प्रपंचाला लागणारी एकही वस्तू देवाकडे मागायची नाही. प्रपंचाला लागणारी एकही वस्तू देवाकडे मागायची नाही. पण परमार्थाला जी गोष्ट अनुकूल आहे ती मागायला काहीच हरकत नाही. ती मागायला काहीच हरकत नाही. प्रपंचाकरता काहीही मागायचं नाही. तुम्ही चरित्र पहा संत महात्म्यांची. ज्या भगवंताचे संत हे भक्त होते, तो परमात्मा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असं सामर्थ्य त्याच्याजवळ आहे. पण जेवढे म्हणून संत वा जेवढे म्हणून भक्त होऊन गेले, देव जरी श्रीमंत असला तरी भक्त श्रीमंत नाही. भक्त श्रीमंत नाही, जवळजवळ सगळे दरिद्री नारायण आहेत. बरं काय, दरिद्री नारायण आहे. देव श्रीमंत आहे. ऐका यशश्री अवदाय ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवरे वसती जेत म्हणून तो भगवंतू. बरं, एवढंच नाही, तो संपन्न आहे. विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदान शूर दाता. मग देव संपन्न आहे, पण देवाचे भक्त मात्र विपन्न आहेत, संपन्न नाहीत. बरं का, म्हणजे प्रापंचिक दृष्टीने जर संतांचं जीवन पाहिलं तर दारिद्र्याची अवस्था आहे, दारिद्र्याची अवस्था. नामदेव महाराजांचा काय अधिकार होता? नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, पण घरात काहीही खायला नव्हतं.
ज्यांच्या हातचा नैवेद्य देव खात होता, दूध पित होता, पण नामदेव महाराजांच्या घरामध्ये काहीही नव्हतं. नामदेव महाराजांच्या घरातली जी दिवाळी कोणी साजरी करावी? देवानी करावी. त्यांच्या घरात काही नव्हतं. अहो, पावसाळा आला तर शेकरण्याकरता त्या शेकरणाऱ्या माणसाला पैसे देण्याकरता नव्हते, देवानी येऊन शेकरावं, एवढं दारिद्र्य होतं. पण अशाही विपन्न अवस्थेमध्ये त्या संत महात्म्याने देवाकडे काहीही मागितलं नाही. प्रपंचाकरता काहीही मागितलं नाही, काहीच मागितलं नाही. पण परमार्थाकरता मात्र संतांनी मागितलं. पण कधी मागितलं? पुन्हा प्रश्न आहे. प्रपंचाच्या बाबतीत त्यांनी मागितलं नाही. परमार्थाकरता मागितलं, पण परमार्थाकरता अनुकूल आहे ते मागितलं. पण कधी मागितलं? मनशी काही मागा, परमार्थाला जे अनुकूल आहे ते मागावं. पण कधी? देवाने माग म्हटल्यानंतर. जे देवाच्या मागण्याचा अनादर घडू नये, आदर ठेवण्याकरता मागितलं. बरं का, मोठी व्यक्ती आहे ना, जगताचा नियंता आहे, चालक आहे, त्याच्या बोलण्याला काहीतरी आपण किंमत दिली पाहिजे. त्याच्या बोलण्याचा अनादर करू नये, त्याच्या बोलण्याला आदर करावा. याच्याकरता देवा तू माग म्हणतो म्हणून मी मागतो. बरं का, तू माग म्हणून म्हणतोस म्हणून मी मागतो. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी, मनशी काही मागा हेची देगा पांडुरंगा. मागणं मागितलं हे परमार्थाला अनुकूल आहे का प्रपंचाला अनुकूल आहे? हे परमार्थाला अनुकूल आहे. बरं का, हरिदासाची घरी असं म्हटले नाही, मंत्र्याची घरी, श्रीमंताची घरी. आता देव मागच म्हणत होता, मागण्याचं स्वातंत्र्य होतं का नाही?
मागण्याचं स्वातंत्र्य होतं तरी जे मागितलं ते परमार्थाला अनुकूल किंबहुना परमार्थाला पोषक. जिथं जिथं मागण्याचा संबंध आला तिथं तिथं तुम्हाला हेच लक्ष येईल बरं का. तुम्ही अभंग निवडा मागणीपर, आणि त्या मागणीपर अभंगामध्ये आपल्याला याचं दर्शन घडेल. जे जे मागितलं ते परमार्थाला अनुकूलच मागितलं. दुर्बोधिते मना तो अभंग वेगळा, हा अभंग वेगळा आहे. मागितलं पण ते परमार्थाला पोषक मागणं केलेलं आहे बरं. कारण आज आपला परमार्थ जर पूर्णत्वाला जावा असं वाटत असेल तर या गोष्टीची आज पारमार्थिकाला गरज आहे बरं. परमार्थिकाला गरज आहे, लक्षात ठेवा. परमार्थ करणाऱ्यांनी लक्षात ठेवावा, आपला परमार्थ पूर्णत्वाला जाण्याकरता काही गोष्टीची आपल्याला गरज आहे. तुकोबारे म्हणतात, आता माझ्या भावा अंतराय नको देवा. देवा खरंच तुझ्यात आणि आमच्यात अंतर पडू देऊ नको बरं का देवा. अंतर पडू देऊ नकोस. म्हणजे आपला हा परमार्थाची साधना, ही परमार्थाची साधना पूर्णत्वाला गेली पाहिजे. त्याच्याकरता काही गोष्टीची गरज आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, परमार्थ पूर्णत्वाला गेल्यानंतर पुन्हा त्या भक्तीचा आनंद बघण्याकरता काही गोष्टीची गरज आहे बरं. त्याला ज्ञानोत्तर म्हणतात. म्हणजे ज्ञानपूर्वी ही मागणं आणि ज्ञानानंतरही मागणं. ज्ञानपूर्वी जे मागणं आहे ते परमार्थाच्या साधनेला बळकटी यावं म्हणून, आणि ज्ञानानंतर ते जे मागणं आहे ते भक्तीचं विलक्षण सुख भोगण्याकरता ज्ञानानंतरचं मागणं आहे बरं. म्हणून आज परमार्थाला पोषक असं देवाकडे आपण मागावं बरं. आता मागावं, देवाकडे मागावं, पण महाराज म्हणतात मागत असताना मागणाऱ्याची जबाबदारी आहे. बेजबाबदारपणाने वागू नये बरं का वागू नये. परमार्थ करणाऱ्याचं बघून बाकीचे लोक बघून वागतात. वडील जे जे करीते तया नाम धर्म ठेविते, येराचरती सामान्य सकळ. म्हणून जाता जाता तुमच्याकरता सांगतो, आपण परमार्थात आता पुढं चाललाय. कीर्तनात बसायचं नाही, लक्षात ठेवा. कुणाच्या कीर्तनात कोणाच्याही कीर्तनकारांनी बसायचं नाहीये, नियम आहे. कुणाचंही कीर्तन असो, त्याच्या कीर्तनाला उभं राहिलं, तुमचं बघून उद्या ही अनुकरण करतील. ही अनुकरण मंडळी करतील.
म्हणून समाजाला वळण लावण्याकरता काही माणसाने जबाबदारी पाळावी लागेल. बेजबाबदारपणाने वागू नये जीवनामध्ये, लक्षात ठेवा. तसं देवाकडे मागायचंय. देवाकडे मागायचं ना, देवाकडे मागण्याकरता महाराज म्हणतात मागणाऱ्याने काहीतरी जबाबदारी पाळली पाहिजे. देव आहे तो मोठा आहे, मग मोठ्याकडे जाताना कसं जावं? नम्रतेने जावं, अहंकार घेऊन जाऊ नये. अहंकार घेऊन जाऊ नये. बरं, आपण देवाकडे चाललो, आपण त्या देवाचे सेवक आहोत. आपण ते देवाचे सेवक आहे. मग सेवकाचा अधिकार काय आहे? महाराज म्हणतात सेवकाचा अधिकार आहे स्वामीच्या पायाजवळ बसणं. स्वामीच्या पायाजवळ बसणं. म्हणून तुम्ही त्या रामायणातला प्रसंग पहा. हनुमंतराय हे भगवान शंकराचे अवतार आहे. भगवान शंकराचे अवतार, पण विष्णूचे भक्त आहेत, सेवक आहेत. बघा, प्रभू रामचंद्र म्हणजे भगवान विष्णू. जिथं जिथं प्रभू आहे तिथं हनुमंतराय कुठं आहेत बघा, निरीक्षण करा. पायाजवळच आहे, पायाजवळच आहे, लक्षात ठेवा. कारण हे सेवकाचं लक्षण आहे. सेवकाने स्वामीच्या पायाजवळच राहिलं पाहिजे, त्याच्या पुढं जाऊ नये. तसं त्या देवाकडे जर आपल्याला काही मागायचं असेल तर सेवकाची जबाबदारी आहे. आणि ती सेवकाची जबाबदारी, सेवक या भावनेनं आपण देवाकडे गेलं पाहिजे. बरं, आणि सेवक या भावनेनं देवाकडे गेलं पाहिजे. मग कसं गेलं पाहिजे? तुकोबाराय म्हणतात तो देण्याकरता तयार आहे. मग आपण त्याच्याकडे जाताना कसं जावं? महाराज म्हणतात त्याच्याकडे जात असताना याचक म्हणून जावं. याचक म्हणून जावं. नुसतं याचक म्हणून जाऊ नये. याचकाची मर्यादा काय? याचकाची मर्यादा महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये याचक म्हणून देवा मी तुझ्याकडे आलेलो आहे. त्या याचकाची मर्यादा आहे ठाकलोशी द्वारी. हा स्वामीच्या दारामध्ये उभं राहायचं आहे, बसायचं नाही.
त्या स्वामीकडे जात असताना त्याच्या दाराच्या बाहेर उभं राहून मागायचंय, आत जाऊन मागायचं नाही बरं. म्हणून आपल्याकडे मागायला येणारी माणसं बघा उंबऱ्याच्या आत येऊन मागत नाही. जोगवा मागणारी माणसं घरात येतात नाही बरं. भीक मागणारी माणसं घरामध्ये येतात नाहीये. मागणाऱ्याने बाहेरूनच मागायचं बरं का. ती मागण्याची मर्यादा आहे. आजही तुम्ही जर आळंदीला गेला तर आळंदीमध्ये आजही मधुकरी मागावी लागते. आणि ती मधुकरी मागत असताना उंबऱ्याच्या बाहेर राहूनच मागायची. ती गोष्ट बाजूला ठेवा. देव बळीराजाच्या दारामध्ये मागण्याकरता गेले. सिंहासनावरती बसून मागितलं का उभं राहून मागितलं? देव मागण्याकरता गेला बळीराजाच्या दारामध्ये. पण तिथं देवानी याचकाची मर्यादा सांभाळ. याचक म्हणून गेल्यानंतर याचकाची मर्यादा सांभाळलीच पाहिजे बरं का. तुकोबरा देवाला सांगता, देवा मी याचक म्हणून तुझ्याकडे आलेला आहे आणि याचक म्हणून मी तुझ्याकडे आलेला आहे, तेव्हा मी मर्यादा सांभाळून तुझ्याकडे आज मागतोय. कारण ज्याच्याकडे मागायचं आहे त्याच्या दारात तिष्ठत उभं राहावं लागतं. तिष्ठत उभं राहावं लागतं. लक्षात ठेवा. बसून जे मागितलं जातं त्याला काय म्हणतात? बसून कधी मागतात? अलीकडे आंदोलन करतात नाही का. आंदोलन केलं जातं, धरणं धरलं जातं, काही मात्र बसून मागितलं जातं बरं. पण याचक म्हणून मागण्याकरता मात्र याचकाची मर्यादा आहे. त्या याचकाने तीही मर्यादा पाळली पाहिजे. या बऱ्याच गोष्टी आहेत याचकाच्या बाबतीत बरं का. जाता जाता आपल्याला सांगतो, देवाच्या समोर भक्तांनी कधी बसायचं नाही. गुरुच्या समोर शिष्याने कधी बसायचं नाही. पतीच्या समोर पत्नीने कधी बसायचं नाही. आणि माय बापाच्या समोर पुत्राने कधी बसायचं नाही. ही मर्यादा आहे बरं. कोण पाळतंय हो? कुणीच पाळत नाही मर्यादा बरं. पण ही मर्यादा पाळली पाहिजे. कधीही स्त्रीने आपल्या पतीच्या समोर कधीही बसून मग बसायची वेळ आली तर पायाजवळ बसायचं. पायाजवळ. म्हणून तर देवाने सांगितलं लक्ष्मीला, मी तुला जवळ करतो पण पायाजवळ बसत असतील तर. आमचं तेवढं धाडस नाही आहे. आम्ही लग्न करायचं ठरलं त्याला सांगितलं मी सांगतो तसं वागत असेल तर लग्न करो, कोणीच करून घेणार नाही. पण लक्ष्मीने मान्य केलं. पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. मर्यादा सांगायची. तसं देवाकडे जात असताना याचकाची मर्यादा आहे. आणि ती याचकाची मर्यादा देवा मी आज पाळली आहे. आणि ती याचकाची मर्यादा पाळून मी तुझ्याकडे आलेला आहे. ठाकलोशे द्वारी उभा याचक भिकारी. याचक म्हणून तुझ्या दारामध्ये आलेला आहे. तेव्हा त्याला आणखी शब्द वापरला, याचक भिकारी. याचक शब्दाचा अर्थ काय? मागणार. आणि भिकारी शब्दाचा अर्थ काय? मागणाराच. मग याचक शब्दाचा अर्थही मागणाराच आणि भिकारी शब्दाचा अर्थ मागणाराच. मग याचक भिकारी असे दोन शब्द का वापरले? वापरण्याचं कारण काय? एकच मार्गाने शब्द वापरायला. याचक ठाकलोशे द्वारी किंवा भिकारी ठाकलोशे द्वारी. दोन्हीपैकी एक तरी शब्द वापरायला पाहिजे होता. दोन्ही समानार्थाचे शब्द आहेत. दोन्ही समानार्थाचे शब्द आहेत. आणि दोन्ही समानार्थाचे शब्द असताना एकाच वेळी एका ठिकाणी तुकोबराने एक का ठेवून मागितलं? याचक भिकारी. याचक म्हणजे मागणारा.
त्याचं एक कारण सांगितलं जातं. असं आहे, आज याचकामध्ये काही प्रकार आहेत. याचकामध्ये काही प्रकार आहेत बरं का. काही याचक भिकारी आहेत तर काही याचक श्रीमंत आहेत. काही याचक भिकारी आहेत आणि काही याचक श्रीमंत आहेत. लग्न करण्याचा ज्यावेळी प्रस्ताव येतो त्यावेळी बैठक होते आणि त्या बैठकीला जी मंडळी मुलीला पाहण्याकरता येतात ती संपन्नच असतात बरं का, मुलीपेक्षा. पण मुलीपेक्षा संपन्न असतात, पण ती ठरवत असताना मागतात बरं का. ठरवत असताना मागणी असते त्यांची. काय काय असते? जे असेल ते त्यांच्या इच्छेप्रमाणे. आता त्यांच्या जीवनामध्ये संपन्नता आहे. संपन्नता असताना सुद्धा ते मुलीच्या बापाकडे मागतात. ही भिकारी आहेत का श्रीमंत आहे तो? मुलीकडे मागणारे भिकारी. पण श्रीमंत याचक हो, भिकारी याचक नाही. याचक पण श्रीमंत आहे. हा, संपन्नता असून सुद्धा ते मागतात बरं का. संपन्नता असून सुद्धा मागतायत. हा, ते भिकारी नाहीत. याचकातलाच प्रकार आहे, पण श्रीमंत याचक म्हणावं त्याला. श्रीमंत याचक म्हणावं. आता किती तारखेला मतदान आहे तुमच्याकडे? ते काय अजून मला माहिती नाही. असू दे, 7 तारखेला मतदान. आता ह्या इथून आता पुढं ही माणसं आपल्या दारात येतील. कशा करता? याचक म्हणून येते. आता ही याचक म्हणून येतात. ही भिकारी आहेत का श्रीमंत आहेत? श्रीमंत आहेत. हा, किती किती त्या निवडणुकीला खर्च करावा लागतो आमाप बरं का. ही गरीबाचं काम नाही, भिकाऱ्याचं काम नाही, लक्षात ठेवा. पण ही माणसं आज आपल्या दारामध्ये येतात, आम्हाला मत द्या. पण श्रीमंत आहे बरं, म्हणजे याचकच आहे पण श्रीमंत आहे. मुलीकडून मागतात, याचकच आहे, श्रीमंतच आहे. मग तुकोबारांना सांगायचं, देवा मी याचक आहे पण मी श्रीमंत नाही. काय सांगायची गरज आहे इथं तुकोबारांना? काय सांगायची गरज आहे? गरज आहे श्रीमंत याचक हा रजोगुणी वृत्तीचा असतो. श्रीमंत याचक हा रजोगुणी वृत्तीचा असतो आणि श्रीमंत याचक हा विकारी अंतःकरणाचा असतो बरं का. आणि भिकारी याचक सत्वगुणातला असतो आणि निर्विकार चित्त असतं. हा दोन्हीतला फरक आहे बरं. रावण सीता मातेच्या दारामध्ये मागण्याकरता गेला पण अंतःकरणामध्ये विकार घेऊन गेला होता. श्रीमंत आहे पण विकार होता. त्याच्या अंतःकरणामध्ये काम जागा झाला म्हणून सीतेला त्याने पावलं. हे श्रीमंत याचकाचं लक्षण बरं का. श्रीमंत याचकाचं लक्षण आहे. म्हणजे श्रीमंताच्या अंतःकरणामध्ये विकार असतात, रजगुणाचं प्राबल्य असतं, लक्षात ठेवा. सेवाभाव नसतो. पण जो याचक भिकारी आहे त्याच्या अंतःकरणामध्ये रजोगुणाचा संबंध नसतो, तमोगुणाचा संबंध नसतो, केवळ सत्वगुणाचा संबंध असतो. भिकारी याचक मागण्याकरता ज्यावेळी जातो त्याच्या अंतःकरणाचा विचार केला तर त्याचं अंतःकरण निर्विकार असतं. विकार एकही त्याच्या अंतःकरणामध्ये नसतात, एकही नसतो, लक्षात ठेवा. हा दोन्हीतला फरक आहे. म्हणजे जगामध्ये काही मागणारा वर्ग आहे आणि जो मागणारा वर्ग आहे विकाराने संपन्न आहे, गुणाने संपन्न आहे, रजगुणाने. या भिकाऱ्याची व्यावृत्ती करण्याकरता श्रीमंत याचकाचा निषेध करण्याकरता
तुकोबारायांना भिकारी याचक हा शब्द वापरावा लागला. हा शब्द वापरावा लागला कारण देवाकडे जर आपल्याला जर मागण्याकरता जर जायचं असेल तर देवाकडे मागण्याकरता जात असताना विकार टाकून देवाकडे मागण्याकरता जावं लागतं. बरं, विकार टाकून देवाकडे मागण्याकरता जावं लागतं. ज्ञानोबरांनी वर्णन केले, फार सुंदर वर्णन केले. अर्जुनाला देव बोलतात, अर्जुना मी तुला हे गुह्य ज्ञान सांगण्याकरता प्रवृत्त झाले. हे कोणाला द्यावं माहितीये तुला? सुमनू आणि शुद्धमती अनिंदकू अनन्यगती गौपई तया प्रती चावळी जे सुखी. ज्याचं मन शुद्ध आहे, बुद्धी शुद्ध आहे, कुणाची निंदा करत नाही, असं ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे ना, अर्जुना त्याला खुशाल सांगावं. तसा याचक म्हणून देवाकडे जात असताना तो शुद्ध अंतःकरणाचा पाहिजे आणि शुद्ध भावनेनं देवा आम्ही तुझ्याकडे आलोय हे सांगण्याकरता तुकोबारांना सांगायचं आहे. देवा मी तुझ्याकडे आलो पण श्रीमंत याचक म्हणून आलो नाही, मी भिकारी याचक आलो. या शब्दाचा अर्थ माझ्या अंतःकरणातला भाव शुद्ध आहे. हा शुद्ध भावनेने आम्ही तुझ्याकडे आलोय बरं का. याचक भिकारी म्हणून त्या संबंधाने तुम्ही प्रमाण पहा तुकोबारांचे. होईन भिकारी पंढरीचा वार करी. भीक शब्दाचा अर्थ अमरकोशामध्ये शेवा या अर्थाने आलेला आहे. अमरकोशामध्ये ज्याच्यामध्ये शब्दाचा अनेक भाव सांगितले जातात. त्याच्यामध्ये भीक शब्दाची व्याख्या करताना शेवा या अर्थाने वापरलेला आहे. बरं, कारण भिकारी म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोरील जे गावामध्ये जे पोटा करता लाचार होऊन मागतात तो भिकारी नव्हे. बरं, त्या अर्थाने तो शब्द वापरलेला नाही आहे. कारण तो भिकारी ज्यावेळी मागण्या करता जातो ना तो दीन असतो म्हणजे इंद्रियाच्या अधीन असतो, लाचार असतो. त्याच्या पुढे जाऊन बोलायचं तर निर्लज्ज असतो. म्हणून त्या अर्थाने तर भिकारी शब्द वापरलेला नाही. बरं, कारण परमार्थामध्ये मागण्याकरता मागण्याचा अधिकार कोणाचा आहे? सेवाधारी असेल तर मागण्याचा अधिकार आहे. सेवेदारी असेल तर मागण्याचा अधिकार आहे, सेवेदारी नसेल तर मागण्याचा अधिकार नाही आहे. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये विधी आहे. आता कुणी थोडे लोक पाळतात, काही पाळत नाही. सेवाधारी असेल तरच त्यांनी कीर्तन करावं. बरोबर, विद्वान आहे म्हणून कीर्तन करू नये, लक्षात ठेवा. चांगला गाणारा वाजवणारा, चांगली संपन्नता आहे, कला त्याच्याकडे चांगली आहे म्हणून नाहीये. मग तो चाल म्हणणारा कसा असावा? संगीत विशारद असावा का सेवाभावी असावा? सेवेला फार महत्व, लक्षात ठेवा. म्हणून सेवा या अर्थाने भीक शब्द आलेला आहे आपल्या संप्रदायामध्ये. हा विधी आहे. जो सेवादारी आहे त्यालाच मागण्याचा अधिकार आहे, त्यालाच मागण्याचा अधिकार आहे. नंतर महाराज बोलले की नाही, सेवे लागी सेवक झालो
तुमच्या सेवा भाव त्याच्या अंतःकरणामध्ये आहे आणि सेवा भावाने देवाने तुझ्याकडे आलोय. तुझी परीक्षा घेण्याकरता मी तुझ्याकडे आलेलो नाही. बाकीची माणसं परीक्षा घेण्याकरता येतात, परीक्षा पाहण्याकरता येतात. जेव्हा आम्ही काहीतरी तुझं मन बघण्याकरता आम्ही तुझ्याकडे आलो नाही. खरं तू देतो की नाही हे बघण्याकरता आम्ही आलेलो नाही. आमचा सेवा भाव घेऊन आम्ही तुझ्याकडे आलेलो आहे. आणि तू सेवा भाव प्रकट करण्याकरता तो बरोबर म्हणतात याचक भिकारी. मग सेवा भावाने आम्ही देवा तुझ्याकडे आलोय. मग सेवकाला गरज कशाची आहे? पैशाची. सेवकाला सेवेची गरज आहे. सेवकाला सेवेची गरज आहे. मग सेवकाला सेवेची गरज आहे. मग ती सेवा करण्याकरता काय लागतं? प्रेम लागतं. काय लागतं? प्रेम लागतं. प्रेम नसेल तर सेवा घडत नाही. बरं, प्रेम नसेल तर सेवा घडत नाही. म्हणून आम्ही सेवा भावाने तुझ्याकडे आलो. आम्ही सेवकच आहोत. पण ती सेवा करण्याकरता देवा आम्हाला गरज आहे ती प्रेमाची. मग तुकोबा म्हणजे हरकत नाही. तुम्ही सेवा भावाने माझ्याकडे आला. सेवा करण्याकरता प्रेमाची गरज आहे. मग माझ्याकडेच का आला? देवा तुझ्याशिवाय हे कोणी देऊ शकत नाही. तुझ्याशिवाय कोणीही देऊ शकत नाही. फक्त प्रेम देण्याचं सामर्थ्य तुझ्या जवळ आहे. महाराजांनी वर्णन केले पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होऊनी झाला येता. निज प्रेम भक्ती बघता घ्या घ्या आता म्हणतसे. देवा तू गोकुळातून पंढरपूरला कशा करता आलास? प्रेम देण्याकरता आलायस. दुसरं काय देण्याकरता आला नाहीस बरं का. घ्या घ्या आता म्हणतसे. तुझ्याशिवाय जगतामध्ये प्रेम कोणीही देऊ शकत नाही. देऊ शकत नाही. किंबहुना देवा तुझ्याशिवाय प्रेम इतर ठिकाणी नाहीच आहे. प्रेम तुझ्याशिवाय इतर ठिकाणी नाहीच आहे. आणि ते तुझ्या जवळच आहे. आणि तू दिलं तरच ते मिळू शकतं. म्हणून आम्हाला जर द्यायचं असेल तर देवा आम्हाला तेच दे. काय दे? माझा भेट काय देवा. Oh
प्रेम भातुके पाठवा. खरंच देवा, जर मला मी तुझ्याकडे मागण्याकरता आलो तर प्रेमाची भीक मागण्याकरता आलो. प्रेमाची भीक मागण्याकरता आलो का? आम्हाला प्रेमाची गरज आहे आणि ती तुझ्याशिवाय कुठेही मिळू शकत नाही. प्रेम हे देवाचे देणे, देह भाव जाय देणे, न धरावी मनी देश शुद्धी काळाची. प्रेम हे देवाचे देणे, देवाने दिलं तरच प्रेम मिळतं, एरवी मिळत नाही. दुसरा मुद्दा लक्षात ठेवा, जे मिळत नाही ते मागावं का जे मिळतं ते मागावं? मिळत नाही ते मागावं. आमच्याकडे काजूची भाजी मिळत नाही म्हणून आम्ही तुमच्याकडे काजूची भाजी करा. पण ती काय भाजलेली काजूची भाजी खाऊन चालत नाही, ती तर सगळीकडे करतातच की. जी कच्ची असताना जी भाजी ती कुठे मिळते? तुमच्याकडे. तो आम्ही काय सांगतो, एक फणसाची भाजी करा नाही तर काजूची करा. का? आमच्याकडे मिळत नाही, तुमच्याकडे मिळते. तसं देवा, प्रेम हे तुझ्याकडेच मिळतं, बाकी कोणाकडे मिळत नाही. बाकी कोणाकडे मिळत नाही. मग मिळत नाही म्हणून मागावं का गरज आहे म्हणून मागावं? मिळत नाही म्हणून मागावं ही बरोबर आहे, आणि गरज आहे म्हणून मागावं. आज खरंच परमार्थ करण्याकरता प्रेमाची गरज आहे. काय? प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई.
समाधान. आज माणसं अन्नावरती जगतात का पैशावरती जगतात का माणसं प्रेमावरती जगतात हो? प्रेमावरती जगतात. आपण एकमेकाला भेटल्यानंतर काय म्हणतो, काही देऊ नका, फक्त प्रेम असू द्या. का म्हणजे माणसं काय म्हणतात, फक्त प्रेम असू द्या म्हणतात, बाकी काय म्हणत नाही. महिन्याला मला काहीतरी पाठवा म्हणतात, फक्त प्रेम असू द्या म्हणतात. आज तुम्ही संपूर्ण समाजाचा विचार करा. आज समाजामध्ये सर्व काही आहे, फक्त प्रेम नाही. प्रेम नाही, लक्षात ठेवा. हा प्रपंच चांगला व्हावा असं वाटत असेल तर प्रपंच करत असताना घरामध्ये प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये एकमेकाविषयी काय पाहिजे, प्रेम पाहिजे. घरातल्या घरात माणसं सुतक पडल्यासारखी बसतात. प्रेमाचा अभाव आहे, लक्षात ठेवा. प्रेमाचा अभाव आहे. हा प्रेमा माणसं जी जगतात ती प्रेमावरती जगतात, लक्षात ठेवा. त्याला प्रसिद्ध उदाहरण दिलेलं आहे कासवाचं. ती काशवी नाही ना, आपल्या मुलाला काय देते, फक्त प्रेम देते. प्रेमाच्या उभेवरती कासवाची पिलं जगतात बरं का. आम्ही सर्व काही लोकांना देतोय, फक्त प्रेमच देत नाही. का आमच्याकडे नाहीच आहे. पण प्रेमाची गरज आहे बरं, प्रेमाची गरज आहे. हा खराच जर परमार्थाचा आनंद भोगायचा असेल तर आपल्याला प्रेम पाहिजे. म्हणून तुकोबांनी देवाकडे मागणं केले, देवी माझा प्रेम सर्व चाल का मी बदलली, तुम्ही म्हटलेली चाल म्हणतो ना म्हणून बदलली. काय बरोबर तो अंतर जात नाही कसा वाटला नाही, म्हटलेली चाल म्हणून बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पण ते म्हणणाऱ्याची जबाबदारी आहे. महाराजांना मनाला दमच लागायला लागलाय. दम लागू दे, पण दम देऊ नका कोणाला झालं. देई मज प्रेम गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. देवा तुझं नाम अतिशय गोड आहे, पण ते गोड आहे कधी कळेल, आम्हाला जर प्रेम दिसेल आणि प्रेमाने म्हटलं तर त्याची गुढी कळेल बरं का. म्हणून आम्हाला प्रेमाची गरज आहे आणि ते प्रेम देवा तू आम्हाला द्यावं. देई मज प्रेम सर्व काळ, मज प्रेम भातुके पाठवा. प्रेमाची मागणी करतायत का. देव हा प्रेम सम्राट आहे. देव हा प्रेम सम्राट आहे. जगामध्ये फक्त देवच बरं. मग तुम्हाला प्रेम जर करायचं असेल फक्त देवावरतीच करावं. प्रेम करण्यासारखी दुसरी चीज, दुसरी व्यक्ती या जगामध्ये नाही, लक्षात ठेवा. म्हणून रुक्मिणी मातेने ठरवलं प्रेम करायचं तर देवावरतीच करायचं.
म्हणून रुक्मिणी मातेने देवावरती प्रेम केलं आणि त्या प्रेमाने वरलं, प्रेमाने त्या देवाला वरलं. म्हणजे असं प्रेम आहे. ते प्रेम देवाशिवाय कुठं मिळू शकत नाही. मग ते प्रेम आहे कसं, त्याचं वर्णन केलंय. ते सामान्य नाही. आज तुम्हाला प्रेमाची भाषा माहिती नाही. आम्ही प्रपंचातल्याच क्रियेला प्रेम म्हणायला लागलो. प्रपंचातल्या क्रियेलाच प्रेम म्हणायला लागलो. तेव्हा नाही लागाना प्रेमाचे दोन प्रकार करावे लागले. एक विकारी प्रेम आणि दुसरं निर्विकारी प्रेम. प्रपंचामध्ये जे केलं जातं ते प्रेम विकारी आणि देवावरती जे केलं जातं ते प्रेम निर्विकारी. कारण परमात्मा निर्निमित्त प्रेमाचा विषय. आम्ही तुम्ही जे व्यवहारामध्ये जे प्रेम करतो, काहीतरी निमित्त बघून प्रेम करतो. विकार, स्वार्थापोटी माणसं प्रेम करतात. स्वार्थापोटी प्रेम करतात. गुरुवारी साखरे महाराज सांगत असतात, माणसं गायीवरती प्रेम करतात का? दूध देते म्हणून. दूध देते म्हणून. दूध द्यायची बंद झाली की माणसं प्रेम करत नाहीत. काय करतात? कसायाला विकतात. कसायाला विकतात. तुकोबांनी स्पष्ट लिहिले, लक्षात ठेवा. प्रपंचामध्ये माणसं जे प्रेम करतात कुठपर्यंत करतात? जोवरी चलन गा तोवरी म्हणती माझा, जोपर्यंत पेन्शन येते. पेन्शन येते तोपर्यंत. तुम्ही जोवर मिळवत आहे तोपर्यंत घरातली माणसं प्रेम करतात. ज्या दिवशी मिळवायचं संपलं जातं त्या दिवशी घरातल्या लोकांचं प्रेम संपलं. स्वार्थ पूर्ण होतो तोपर्यंत. स्वार्थ संपला की प्रेम संपलं. म्हणून आज व्यवहारामध्ये जे प्रेम केलं जाते ते विकारी प्रेम आहे. निर्विकारी प्रेम कुठे आहे? ते फक्त परमार्थातच आहे. आणि ती निर्विकारी प्रेम असं आहे ते परमार्थातच आहे. पण ते देवाने दिलं तर मिळतं. देवाने दिलं तर मिळतं. एरवी प्रेम मिळत नाही. तुम्हाला अभ्यास करून ज्ञान वाढवता येतं. अभ्यास करून ज्ञान वाढवता येतं. तसं प्रेम वाढवता येत नाही. ते प्रेम देवाच्या कृपेतून मिळावं लागतं. लक्षात ठेवा. प्रेमाच्या कृपेतून. देवाची कृपा झाली तर प्रेम मिळतं. एरवी प्रेम मिळत नाही. दोन गोष्टी सांगितले बरं का. एक, देवानी कृपा केली तर संत भेटतात आणि देवानी कृपा केली तर प्रेम मिळतं. असं प्रेम कुणाला दिलं? गोपिकांना दिलं. असं प्रेम गोपिकांना दिलं. आणि असं प्रेम नामदेव महाराजांना दिलं देवाने. म्हणजे प्रेम देवाशिवाय मिळू शकत नाही. पण ते प्रेम कसं आहे त्याचं वर्णन केलंय नारद महर्षींनी नारद भक्ती सूत्रामध्ये. त्या प्रेमाची लक्षणं सांगितलेली आहेत. आणि त्या प्रेमाची लक्षणं सांगत असताना अशी केलेली आहेत की प्रेम हे कधीही बोलून दाखवलं जात नाही. प्रेम कधी बोलून दाखवलं जात नाही. ते दाखवलं जातं ते प्रेम नसतं. ते नाटक असतं. जिथं असतं तिथं बोलून दाखवायचं नसतं. नाटक केलं जातं. आणि त्या नाटकामध्ये तो पात्र करणार काय म्हणतो? हे प्रिय का नसते म्हणून म्हणावं लागतं. नसते म्हणून म्हणावं लागतं. तुम्ही घरातल्या बायकोला म्हणून बघा. तिथं म्हणायची गरज नाही का? असतंय. जिथं नसतं तिथं बोलून दाखवलं जातं. जिथं असतं तिथं बोलवलं दाखवून जात नाही. तसं प्रेम असं आहे. प्रेम हे कधी वाणीतून बोलवलं दाखवलं नाही बरं का. त्याचं वर्णन करता येत नाही. मग ते कसं आहे प्रेम? प्रेम नये सांगता, प्रेम नये बोलता, अनुभव चित्ता चित्त जाणे.
अनुभवाचा विषय आहे बरं का. ते सूक्ष्म आहे, प्रेम अतिशय सूक्ष्म आहे, निर्निमित्त आहे. त्या प्रेमाची धार अखंड आहे. ते प्रेम दिवसेंदिवस वाढत जातं आणि ते प्रेम न बोलवता दाखवलं जातं बरं का. अशी प्रेमाची लक्षणं नारदांनी वर्णन केलेली आहे. प्रेम कसं असतं त्यातला एक विचार आपल्या समोर आणखी सांगतो. प्रेम हे अखंड असतं बरं का. म्हणजे प्रेमाची धार अखंड असते. प्रेमाच्या धारेमध्ये कधी खंड होत नाही, अखंड तेलवत त्याचं वर्णन केलं. म्हणून ते भागवतकार सांगतात, काय सांगतात, जिच्या जीवनामध्ये प्रेमाची धारा अखंड आहे ती राधा. राधा शब्दाचा उलट करा, काय होतंय, धारा. जिच्या चित्तामध्ये देवाच्या प्रेमाची धारा अखंड आहे तिला म्हणावं राधा. म्हणजे देवाविषयी जे प्रेम लागतं ते अखंड. आमचं ते ओढ्याचं पाणी कसं आहे, पावसाळ्यापुरतच असतं बरोबर आहे. आपलं सप्ताहातलं प्रेम कसं आहे, काला होईपर्यंतच हो. काला झालं की संपलं. मग ती प्रेमाची धार अखंड आहे. आणि असं प्रेम देवाशिवाय कोणीही ते देऊ शकत नाही. मग त्या देवाकडे तुकोबारे म्हणतात, देवा आम्ही तुझ्याकडे प्रेमाची भीक मागतोय. म्हणून तुकोबाऱ्यांनी बऱ्याच ठिकाणी ही मागणी केलेली आहे. काही वारकरी काशीला गेले आणि काशीला जात असताना तुकोबाऱ्यांनी त्या वारकऱ्याकडून एक पत्र दिलं विश्वनाथाला. आणि विश्वनाथाला पत्र देत असताना त्या पत्रामध्ये विश्वनाथाकडे तुकोबाऱ्यांनी मागणी केली, तुम्ही विश्वनाथ दीनरंग मी अनाथ, कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बरारी, काय उनी तुम्हापाशी मी तो अल्पची संतोषी. तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा देवाशिवाय मिळवू शकत नाही. आणि आज परमार्थाचा आनंद जर भोगायचा असेल तर प्रेमाची गरज आहे. देवा आम्ही तुझ्याकडे प्रेमाची भीक मागण्याकरता आलेलो आहे. आलोय देवा, फक्त आता तुझ्या दारामध्ये आम्ही याचक म्हणून आलो. तुला एवढीच विनंती आहे, आलेल्या याचकाला रिकामं पाठवू नकोस.
याचकाचा भार घेऊ नये रधार मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा विठोबार मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा देवा मी तुझ्या दारामध्ये प्रेमाची भीक मागण्याकरता आलेला आहे. मी याचक म्हणून माझी जबाबदारी सांभाळलेली आहे देवा. आता तुझी जबाबदारी आहे आलेल्या याचकाला परत पाठवू नये, परत पाठवू नये. म्हणजे तुकोबराय देवाला सांगतात मी याचकाने आपली मर्यादा पाळलेली आहे तेव्हा दात्याची मर्यादा आहे आलेल्या याचकाला परत पाठवू नये. पण दाता परत पाठवत नाही पण एरझान मारायला होतो बरं. एरझाऱ्या मारायला होतं. एका फिरीत एका खेट्यात काम होत नाही. पुन्हा पुन्हा जावं लागतं. लक्षात ठेवा. प्रेमाचं आहे, प्रेम मागायचं आहे आणि ते देवाकडे मिळवायचं आहे. ते एकदम मिळेल का? मिळणं शक्य नाही बरं. इतकं ते सोपं नाहीये. पण तुकोबराय मात्र देवाला जाणी करून देतात. देवा तुला एक गोष्ट आम्हाला सांगायची आहे. आम्ही तुझ्या दारामध्ये हे याचक म्हणून आलो. ही येण्याकरता देवा आम्ही सजासजी तुझ्या दारात आम्ही आलेलो नाहीये. दुरोनी आलू मिगा दुःख झाले दारून यावया येतवरी होते हेचे कारण. देवा आम्ही तुझ्या दारामध्ये दुरून आलोय. दुरून म्हणजे 500 किलोमीटरहून 5000 किलोमीटरहून 84 लक्ष योनी फिरत 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 आलोय बरं का. आणि फिरत फिरत तुझ्या दारामध्ये आलोय म्हणजे एवढे जन्म घेतले ते जन्म घेण्याकरता देवा फार कष्ट झाले बरं का. आणि एवढ्या कष्टाने तुझ्या दारामध्ये आलोय आणि तुझ्या दारामध्ये एवढ्या कष्टाने येऊन जर आम्हाला तू परत जर मागत पाठवत असेल तर आम्हाला काय वाटत असेल. मी नेहमी समजत असतो. आळंदीमध्ये आम्ही शिकायला असताना माधुकरी मागायला जायचं. आता फार सुधारणा झाली. ती माधुकरी मागायला जायचं. माधुकरी मागायला जाणं असताना 5 किलोमीटर चालत जायचं बरं का. सायकलची व्यवस्था होती. कधी कधी सायकल पंक्चर व्हायची. ती ढकलत तिथं बरं न्यायची 5 किलोमीटरला. पंक्चर करणारा भेटला तर बरं, नाहीतर ती एक ठिकाणी लावायची आणि 50 घरं फिरायची बरं का. मग ते घरात एवढ्या कष्टाने जायचं. तिथे गेल्यानंतर ज्यांच्या दारात गेल्यानंतर ते सांगायची वा आज भाकरी झाली नाही बरं का. आज भाकरी झाली नाही.
तिथून दुसऱ्या दारात जायचं, नेमकं त्या दाराला कुलूप असायचं बरं का. कधी कधी असं व्हायचं, एवढ्या कष्टाने जायचं आणि तिथे गेल्यानंतर करायचं ती एक एक वस्ती, आणि एका घरातला कोणी मेला की वस्तीला सुतक बरं का, वस्तीला सुतक. आणि एवढ्या कष्टाने गेल्यानंतर तिथं काय महाराज रात्रीच आमच्या भावकीत वाढले, तेव्हा 12 दिवस वाढायचं नाही, 25 घरात भाकरीच नाही बरं का. आता तिथून परत यायचं, हॉटेलमधलं खायचं नाही, शिजवून खायचं नाही. म्हणजे एवढ्या कष्टाने जायचं आणि एवढ्या कष्टाने तिथं गेल्यानंतर मिळालं नाही तर काय अंतःकरणाची अवस्था होत असेल बघावं. एकदा तुम्हाला प्रसंग सांगतो घडलेला. सुतक पडलं त्या मधुकरी जिथं मागतो तिथं. आम्ही आश्रमात आलो. आश्रमात आल्यानंतर आमच्या आई साहेबांना अडचण. गुरुजी साखरे महाराज म्हणजे बघा असं करा म्हणजे प्रत्येकाने एक एक भाकर तयार करायची खायची म्हणजे. आता का शिजवायला कोणी नाही, मधुकरी मिळत नाही, ते म्हणजे तुम्हाला भाकरी कशी करायची मी शिकवतो म्हणजे बरं का. महाराज बसले चुलीजवळ, त्यांनी पीठ मळलं आणि 4-5 भाकरी केल्या बरं का महाराजांनी स्वतः, साखरे महाराजांनी. आम्ही त्याला विद्यार्थी कमी होतो. आता 4-5 भाकरी केल्या, 7-8 विद्यार्थी, भाकरी किती येणार वाटत हो. ते म्हणजे आता मी भाकरी केलेली, आता तुमची तुम्ही करून खा, कधी आम्हाला भाकरी येतील होय. पण कोणी नसताना सुद्धा त्यांनी भाकरी करून आम्हाला खाऊ घातल्यावर का. मला त्यातला मुद्दा सांगायचा आहे, कष्टाने जायचं आणि तिथे गेल्यानंतर नाही मिळायचं, अंतःकरणाची काय अवस्था होईल त्या अवस्थेला गेल्यानंतरच कळेल. आता महाराज म्हणून म्हणतात काय पाहिजे खायला. आता महाराजाला काय काय पाहिजे फोन करून विचारतात, महाराज काय करू, वरीची भाकरी करू नाही का वरीचा भात करू का फणसाची भाजी करू. पण तो काय आहे तसं याचक दात्याकडे मागायला गेल्यानंतर त्या दात्याने जर याचकाला नाही तर देवा, हे याचकाच्या अंतःकरणाला काय वेदना होतात ते देवा, या याचकाचा भार तुला सोसावा लागेल. याचकाचा भार घेऊ नये. त्या याचकाला यरझार मारण्यामध्ये ज्या वेदना होतात, त्या वेदनेचं जे ओझं आहे देवा ते तुला घ्यावं लागेल. हे असं करू नको बरं का. तो आम्ही तुझ्या दारामध्ये आलोय, मनुष्यदेह आम्हाला प्राप्त झालाय आणि मनुष्यदेह प्राप्त झाल्यानंतर आम्हाला भक्ती करण्याची इच्छा निर्माण झाली पूर्वपुण्याईने, आणि पूर्वपुण्याईने तुझ्या दारामध्ये आता आम्ही आलो आणि इथं ते येऊन जर देवा आता जर आम्हाला प्रेम नाही मिळालं तर देवा कोण देणार. देवा आलेल्या याचकाला तू परत पाठवू नकोस. याचकाचा भार घेऊ नये रझार, मज भेक काही देवा प्रेम भातुके पाठवा. देव म्हणजे हरकत नाही, तुकोबार आहे, तुमचं म्हणणं मला मान्य आहे. तुम्ही याचक म्हणून माझ्याकडे आलेला आहे. तुमची याचकाची भावना काय मी जाणलेली आहे, तुमची जबाबदारी तुम्ही पूर्ण केलेली आहे. दात्याची जबाबदारी काय मला तुम्ही सांगताय, पण तुम्हाला एक मला प्रश्न विचारायचा आहे. मी देतो तुम्हाला, माझ्याकडे ते प्रेम आहे, मी प्रेम देण्याकरता चालूय, दुसरं काही देण्याकरता आलेलं नाहीये. पण मी तुम्हाला देईन, पण मला तुम्ही काय दिलंय का. तुम्ही मला काय दिलंय, काय मला काय दिलं असेल तर मी तुम्हाला देईन, त्याशिवाय मी तुम्हाला देणार नाही. तुकोबर आहे देवाला म्हणतात, देवा आमच्याकडून घेऊन जर तू आम्हाला देत असतील तर देवा हे दात्याचं लक्षण नाही, हे व्यापाऱ्याचं लक्षण आहे. येते द्यावे तैसे घ्यावे. दुकानात गेल्यानंतर आम्ही काय करतो, 10 रुपये देतो आणि त्याच्या मोबदल्यात काहीतरी घेतो. देवा आमच्याकडून मागून जर घेऊन आणि आम्हाला काहीतरी देत असाल तर देवा ह्याला दान म्हणत नाही. मग दान कसं द्यायचं असतं. तुका म्हणे दान तुका म्हणे दान
शेवा घेतल्या वाचून, देवा प्रेमाचं दान आहे आणि ते मोबदला न घेता द्यायचं आहे. शेवा घेतल्या वाचून तुका म्हणे दान. देवाला सांगतायत तुकोबार आहे काय सेवेचा अधिकार असेल बघा. तुका मागे दान, तुका म्हणे दान, ते तुका मागे दान द्यावे जी अनन्य. तुका म्हणे दान मागे तिथं आहे तुका मागे दान द्यावे जी अनन्य. जगजोगी जगजोगी इथं आहे तुका मागे दान. तुकोबर आहे प्रेमाचं दान मागताय आणि प्रेमाचं दान मागत असताना जेव्हा त्याच्या मोबदल्यात तू जर काही मागत असेल तर दान हे मोबदल्या वाचून द्यायचं असतं. शेवा घेतल्या वाचून दान तुका म्हणे. आमच्याकडून काही जर त्याच्या मोबदला घेत असेल आणि मग तू आम्हाला जर देत असेल तर देवा त्याला दान म्हणत नाही, ते मोबदल्या वाचून आम्हाला दे म्हणून आम्ही तुझ्याकडे प्रेमाचं दान मागण्याकरता आलो आणि याचक म्हणून आलो. देवा ते आम्हाला तू प्रेम द्यावं, आम्हाला परमार्थाचा आनंद भोगण्याकरता प्रेमाची गरज आहे आणि ती तुझ्याशिवाय मिळू शकत नाही म्हणून आम्ही तुझ्याकडे हे प्रेमाचं मागणं मागितलेलं आहे. म्हणून थाकलो शेद्वारी उभा याचक भिकारी मुझ भीक कानी देवा प्रेम भातुके पाठवा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर